हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर आजची ट्रिप आहे खूप स्पेशल, कारण की 9 पॅराडाईज ट्रेल्स घेऊन चालली आहे एक स्कूल ट्रिप। ती असणार आहे वन डे साठी आणि आपण चाललो आहोत कर्जत येथील सगुना बागेत। खूप छान उत्साहाचं वातावरण आहे, खूप छान धम्माल मज्जा येणार आहे सगळ्या पोरांसोबत। चला जाऊया सगुना बागेच्या दिशेने। छान मुलांचे असे हसरे चेहरे बघून आम्ही खूप एक्साइटेड आहोत। विशेषतः श्री चापेकर साहेब त्यांनी शेती, पर्यावरण आणि ग्रामीण पर्यटन एकत्र आणण्याचं उत्तम उदाहरण इथे उभं केलं आहे। निसर्ग, शिक्षण आणि ग्रामीण अनुभव म्हणजे शहरातील लोकांना शेती, जनावरे आणि निसर्ग यांचं प्रत्यक्ष ज्ञान इथे तुम्हाला भेटणार आहे। इकडे आल्याच्या नंतर थोडा आम्ही चहा नाश्ता केला, थोडेसे फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर आम्ही सगुना बाग एक्सप्लोर करायला निघालो। तर इकडे पशुपालन, गाय, शेळी, ससा, बदक, कोंबड्या आणि शेतीचे विविध प्रकार म्हणजे धान्य, भाजीपाला, फळबागा, तलावात बोटिंग, बैलगाडी, ट्रॅक्टर, सायकल राईड, पक्षी निरीक्षण, बटरफ्लाय गार्डन, झाडांची नर्सरी, ऑर्गॅनिक फूड आणि ग्रामीण जीवन इकडे सगळं आपल्याला पाहता येणार आहे। कंपोस्ट बनवणं, शेतीत वापरले जाणारे साधन, पर्यावरण आणि जलवर्धन यांची पण माहिती इथे आपल्याला मिळणार आहे। सगुना बाग ही एक ॲग्रो टुरिझम म्हणजे शेती पर्यटनाचं एक आदर्श उदाहरण आहे। इथे येणाऱ्यांना नुसती मजा नाही तर निसर्गाबद्दल एक वेगळा आदर वाटायला लागतो। मंडळी, इकडे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज, झिप लाईन, बोटिंग, नेचर वॉक, फॅमिली कॅम्पिंग पण आहे आणि इकडे खऱ्या ग्रामीण पद्धतीचं जेवण म्हणजे भाकरी, पिठलं, ठेचा, ताक, मोदक असं सुंदर जेवण इकडे मिळतं। मुंबई पासून सुमारे 90 ते 100 किलोमीटर असं हे अंतर आहे। खूप मज्जा मस्ती करून आमचा परतीचा प्रवास असा सुरू झाला आहे। सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच सांगा आणि आमच्या 9 पॅराडाईज ट्रेल्स या पेजला फॉलो करायला विसरू नका। गुड बाय।